गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शेंदूरवाडा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विक्रम राऊत व गणातील उमेदवार विष्णू बोरुडे तसेच गुरु धानोरा गणातील उमेदवार नंदाबाई कर्डिले यांचा गावागावात मोठ्या धूमधडाक्यात प्रचार सुरू असून मतदाराचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात्र मतदार राजा प्रचंड नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। गंगापूर तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचा प्रचार सुरू आहे आणि आपण सध्या शेंदूरवादा या गटात आहे। इथे काही सरपंच आहे आणि काही मतदार आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। जिल्हा परिषद शेंदूरवादा गटात राष्ट्रवादी घड्याळकडनं विक्रम राऊत उभे आहेत। त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने बलाढ्य उमेदवार उभे आहे। तुम्ही यांच्या बाबतीत काय म्हणता? विक्रम राऊत बाबतीत विजय हा पैशाच्या जोरावर मिळतो असं नसतं। उमेदवाराच्या चारित्र्यावर आणि पूर्वीच्या कार्यक्षमतेवर आणि त्याच्या विकासाचा मुद्दा घेऊन ते आज प्रचारात फिरत आहेत। आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि नुसत्या पैशावर मतदान होतं असला प्रकार नाही आहे आणि तो होणार नाही आहे। त्याच्यामुळं आम्ही अशी खात्री देतो की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत विक्रमराव राऊत जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बोर्डे गुरुजी हे निश्चितच यांचा विजय झालेला आहे आणि होणार आहे हे मी निश्चितपणे सांगू शकतो। प्रतिस्पर्धी उमेदवार देखील त्यांचं देखील चारित्र्य चांगलं आहे, परंतु तुम्ही यांनाच का पसंती देत? महायुतीचे उमेदवार आहेत, हे सत्तेमध्ये आहेत आणि सत्तामध्ये असल्यामुळं कोणताही निधी ते जिल्हा परिषदकडून मंत्रालयातून खेचून आणू शकतात व आपल्या भागाचा विकास करू शकतात। त्यामुळे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पसंती दिलेली आहे। दुसरे मतदार आहे, आपण त्यांच्याशी माहिती घेऊया। काय सांगता? हे जे जिल्हा परिषद शेंदूरवादा गटात विक्रम राऊत उभे आहे त्यांना कसं बघता तुम्ही? काय मतदारांचा कौल आहे? विक्रम भाऊ म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना जोडीदार शेंदूरवादा गणातील विष्णू गुरुजी आहे। आणि विष्णू गुरुजीचं सांगायचं म्हणजे विष्णू गुरुजी हे याच्या शाळेमध्ये होते, त्यांनी राजीनामा दिला। आता ते प्रभारी होते 6 महिने ग्रामपंचायत प्रभारी होते। 36 लाखाचा निधी आणला, सर्व काम व्यवस्थित केलं, त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार आहोत। आणि विक्रम राऊतपेक्षा कितीतरी पटीने बलाढ्य उमेदवार आहे। पण हे महायुतीचे उमेदवार आहे ना, गुरुजी बी आणि विक्रम भाऊ बी हे महायुतीचे उमेदवार आहे आणि भरपूर निधी येतो त्यांचे। काय म्हणता? मला असं वाटतं ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि ही घराणेशाही नाही आहे। हे एक म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि तो शेतकऱ्याचा मुलगा पहिल्यांदाच उभा राहिला आहे। त्याच्यामुळं आम्ही त्याला हे सगळं गावानं सहकार्य केलेलं आहे आणि करणार आहे। पण कोणतं गाव तुम्ही? सावखेडा पूर्ण भागात आम्ही आज फिरलेलो आहे। तर आज चिन्ह असं एका निवडून येण्याचं चिन्ह आहे असं मला वाटतंय। हे जे विक्रम राऊत उभे आहे घड्याळीकडनं, यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं। का चांगलं वाटतं? का आपले कोणाला बी हक्क भेटायला पाहिजे समाजातून। गरीब माणूस पण असला तर त्याला तो हक्क भेटायला पाहिजे। हो, प्रत्येक माणसाला नवीन माणसाला चान्स भेटला पाहिजे राजनीतीत। नाही, त्यांच्यापेक्षा कितीतरी आणि ते काम करणारे काम करू शकते। काय काम केलं त्यांनी? हां, काय काम केलं? करतात काम। याच्यापूर्वी काय काम केलं? याच्यापूर्वी नाही केलं काम, पण ज्या वेळेस आम्ही मागितलं त्यावेळेस त्याने केलं। गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि आपण सध्या शेंदूरवादा या गटात आहे आणि शेंदूरवादा गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे घड्याळीकडून विक्रम राऊत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। साहेब, तुम्ही प्रत्येक गावात फिरताय तुमच्या गटात,
आणि तुमच्या समोर प्रतिस्पर्धी बलाढ्य उमेदवार आहे, तरी देखील तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळतोय, काय कारण? नाही, बलाढ्य उमेदवार म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी म्हणजे ते जन्मतच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले आणि त्यांचे वडील खासदार, भाऊ आमदार, आई जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, बायको पण जिल्हा परिषद अध्यक्ष होते, ते स्वतः कारखान्याचे चेअरमन, पुन्हा डबल चेअरमन, भूविकास बँकेचे चेअरमन, असे विविध पदं भोसून त्यांनी आत्तापर्यंत आपल्या सर्कलमध्ये आणि तालुक्यामध्ये काही विकास काम त्यांनी आत्तापर्यंत कुठले केलेले नाही आहे. त्यांनी जर आत्ता ते चालू आत्ता सध्याचे जे सदस्य होते आणि जिल्हा परिषदला अध्यक्ष होते, 5 रुपयाचं जरी सर्कलमध्ये काही काम केलं असेल तर आपण त्यांना आपला स्वतःचा जाहीर पाठिंबा देऊ की त्यांनी चांगलं काम केलं असेल. तर त्यांनी कुठलंच काम केलं नाही. बलाढ्य वगैरे काही नाही आहे. बलाढ्य कधी असो, जेव्हा जनमत ज्याच्या पाठीमागं असतं, पैसा जो घेऊन मोठा होईल त्याला पैशावाला मोठा नसतो कधी. पैशाच्या मागे जनता नाही आहे. प्रत्येक वेळेस पैसे घेऊन बाहेरचे उमेदवार येणार आणि आमच्या सेंदुराजा सर्कलमधून निवडून येणार. आता आमचं सेंदुराजा सर्कल असं काही प्रत्येक वेळेस कोणाच्या भूलथापेला बळी पडणार नाही आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेरचे पार्सल बाहेर जाणार आहे. बरं, प्रामुख्यानं तुम्ही मतदारसंघात हिंडताय फिरताय, तुम्हाला प्रामुख्याने काय समस्या वाटते आणि तुम्ही निवडून आल्यावर तुम्ही प्रथम कशावर भर देणार? हे बघा, समस्या म्हणजे काय आहे, आत्तापर्यंत मी 25 वर्षापासून निवडणुकी पाहतोय. समस्या प्रामुख्याने पहिले हेच असतं, मूलभूत सुविधा असते, शिक्षणाची सुविधा आहे, जे तुमचं स्ट्रक्चर बरोबर नाही, शाळेमध्ये अंगणवाडी बरोबर नाही, जिल्हा परिषद शाळेमध्ये तुमच्या गुडघ्याभर पावसाळ्यात पाणी असतं, मुलांना बसायला जागा नाही, तुमच्या शेतात जाण्याचे रस्ते नाही, तुमच्या गावात येण्याचे रस्ते नाही, तुम्हाला पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही, लाईटची व्यवस्था नाही. शेतकऱ्यांना लाईटचं रात्र दिवस आम्ही प्रचाराला जातो तर लोक गावात राहत नाही. का राहत नाही तर त्यांची लाईट दिवसा जास्ती, बिचारे पाणी भरायला जातात. त्यांची समस्या, ह्या ज्या समस्या यांनी आजपर्यंत सोडवल्याच नाही. का सोडवले नाही? ह्या जर सोडवल्या त्यांच्या मागे कोणी राहणार नाही. लोकांचे कामं झाले तर लोक मागे राहणार नाही. त्यांना लोक पाठीमागं पाहिजे, गर्दी पाहिजे म्हणून लोकांची समस्या ते सोडवत नाही. बरं, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू? मतदारांना एवढंच आव्हान करू शकतो बाबा की आम्ही हे गुरुजी असतील, मी असेल, आम्ही गरीब उमेदवार आहोत. आम्ही काय असे पैशावाले उमेदवार नाही. परंतु हे बघा, आम्ही स्थानिक आहे, इथलेच आहे. आणि जर बाहेरच्या लोकांना जर आपण गावकरी जर निवडून देत असेल तर उद्या तुमच्या आमच्यात पण एक नवीन राजकारणी गावातून तयार होणार आहे. तुमचं लेकरू उद्या भविष्यात एखाद्या राजकारणात ग्रामपंचायत जर निवडणूक लढायची असेल, त्यांनी जर ह्या शराडे पाहिले का लोक पैशावाल्यालाच निवडून देतात, तर पैशावाल्यालाच निवडून देतात, तर मग ते पैशावाल्याला निवडून देतात म्हणजे गावातून एखादं चांगलं नेतृत्व तयार होणार नाही. बाबांनो, भविष्य तुमच्या हातात आहे, आपल्या सर्कलचंच नाही तर पूर्ण राज्याचं आणि देशाचं आहे. असे पैसे घेऊन आणि पैसेवाले कुठले कोणी येईल आणि उभं राहील आणि त्याला आपण निवडून द्याल तर भविष्यात निवडणुका ह्या घ्यायच्याच नाही का? पंचायत समिती गणासाठी तुम्ही उभा आहात आणि तुम्ही विविध गावात फिरताय, तर तुम्हाला तुमच्या समोर देखील गटाला देखील आणि पंचायत समिती गणाला मोठे उमेदवार आहे, तुम्ही कसं बघता? मोठे म्हणजे काही फक्त पैशानं. मी एक सुरुवातीला शेर सांगतो तुम्हाला, सब कुछ पैसा है लेकिन सब कुछ पैसों से नहीं होता है. सब कुछ पैसा है लेकिन सब कुछ पैसों से नहीं होता. त्याप्रमाणे ही निवडणूक होणार आहे. पैशावाले ज्याच्यात जे घरी राहणार आहेत, अहो मला काय म्हणतं, जे लोक कलेक्टर राहिले त्यांनी कोतवाल वाढीची काय अपेक्षा करावी? सगळं लागतं त्यांना, आमदारकी जायला, खासदारकी जायला, पंचायत समितीसुद्धा तयार लागायला लागलं. सामान्य लोकांनी उभं राहायचं नाही, सामान्य लोकांनी विकास करायचा नाही. आणि आज कोणत्याही प्रकारचा या भागामध्ये विकास नाही. आणि तुम्हाला 100% सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, 38 वर्षाची सेवा या भागामध्ये मी केलेली आहे. चांगले यांचे सर्व कामं बघितलेले, लोकांनासुद्धा आमच्या दोघांचे चांगला परिचय आहे. आणि म्हणून तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, कितीही पैसेवाले येऊ द्या, हे हवेमध्ये भूर उडल्याशिवाय 7 तारखेला राहणार नाही. एवढे आपल्याला 9 तारखेला पीटीमध्ये 7 तारखेला बंद होईल आणि यांची हवा कायमची या परिसरातून निघून जाईल फिरून. हे पैसेवाले म्हणून पुढच्या मतदानासाठी लोकांकडे येऊ शकत नाही, एवढी तुम्हाला ग्वाही देतो. बरं, इथे काही मुस्लिम मतदार आहे, आपण त्यांच्याशी माहिती घेऊयात. क्या बोलते ये जो सिंदूरवादा गट में घड़ी के तरफ से विक्रम राउत खड़े हैं और बोरुडे गुरुजी खड़े, इनके बारे में आप इनके साथ घूम रहे हैं मतदार संघ में, गन में, गट में, क्या लगता है आपको? आपको जो है तो अच्छे आदमी हो, अच्छे विकास करने वाले हैं, और जो है तो अच्छे आदमी को चुन के लाना है. क्यों, इनसे भी अच्छे लोग जो उम्मीदवार हैं, इनसे भी अच्छे बड़े पैसे वाले हैं, लेकिन आप क्यों इनको पसंद कर रहे वो हैं? आश्वासन देते हैं, खाली काम नहीं करते, और आश्वासन देते और काम नहीं करते, और फिर हकाल देते सामने वाले को. हाँ, अभी तक उन्होंने कुछ काम नहीं किया. कुछ भी काम नहीं किया, कुछ भी काम नहीं किया. किसको हकाले उन्होंने?
सब कुछ हकाल देते हैं। शेतकरी को तो नज़दीक भी नहीं आने देते। लाइट नहीं है, नल नहीं है, कुछ भी नहीं है, कुछ विकास नहीं, रास्ते नहीं, कुछ भी नहीं है। क्या करेगा शेतकरी, क्या करेगा? पढ़ने को बच्चे जाते हैं, चिखड़ में जाते हैं। हाँ, ये जो माँ बहना है, जो सीरिया है, जाता है काम को जाता है, उनको कुछ मिलता नहीं। रास्ते सही नहीं है। जब पीछे उनको पंजे से टिकट मिला था, जब भी उनकी इच्छा थी कि लोक सेवा करने की, लेकिन उनको जब पब्लिक ने चांस नहीं दिया। लेकिन अब इस बार को पब्लिक उनको चांस देने वाली और वो जो है तो काम करा के बताने वाली, क्योंकि हमारा दहेगांव, मुरमी, सारंगपुर ये गांव में हमारा विकास देखेंगे तो ये गट का भी विकास होगा, ऐसा हमारे को लगता और वो होने वाला। अगर इनको चुना के दिए, जिता के दिए तो 100% विकास होने वाला। कौन जिता के देंगे? पब्लिक जी बात जिता के देंगे ना, सब मिला के जिता के देंगे।